लक्ष्मण येताळा वळगुंडे, वय वर्ष 45, राहणार औंढी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी विकास रेवप्पा गावडे, वय वर्ष 29, राहणार वाघोली, तालुका मोहोळ यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी जामीन मंजूर केला। यात हकीकत अशी की यातील मैताचे आरोपी छाया राहणार कुरुल, तालुका मोहोळ हिच्याशी प्रेमसंबंध होते। गेली 6 महिन्यापासून त्यांच्यात वाद सुरू होते, त्यामुळे छाया हिने मयतासोबत असलेले प्रेम संबंध बंद केले होते। या दरम्यान तिचे आरोपी सौरभ गावडे याच्यावर प्रेम संबंध जडले, परंतु मयत हा छाया हिचे ऐकत नव्हता व तिच्याकडे जातही होता। 19 मार्च 2023 या मध्यरात्री आरोपी छाया वाघमोडे, तिचा नवीन प्रियकर सौरभ गावडे व सौरभचा चुलत भाऊ विकास गावडे या तिघांनी मयत लक्ष्मण याचा खून करून त्याचं प्रेत रस्त्याच्या कडेला टाकून निघून गेले। घटनेबाबतची फिर्याद मयताचा भाऊ हरी येताळा वळगुंडे याने कामती पोलीस ठाणे येथे दिली होती। यावर आरोपी विकास याने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज दाखल केला होता। तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता। त्यावर आरोपीनं जामीन मिळण्यासाठी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता। अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवाद, यात आरोपी विरुद्ध कोणताही सकृतदर्शनी असा पुरावा नाही, तसेच आरोपीकडून गुन्ह्यास पूरक अशी कोणतीही जप्ती झालेली नसल्यामुळे त्यास जमिनावर मुक्त करावे असे मुद्दे मांडले। त्यावरून न्यायमूर्तींनी 25,000 रुपयांच्या जातमुचल्यावर जामीन मंजूर केला। त्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे गीता मुळेकर यांनी हे काम पाहिले।